ऊसाच्या शेतात साधारणतः आंतरपीक घेतलं जात नाही, पण पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील सुभाष पाटील या शेतकऱ्यानं हा प्रयोग यशस्वी करून दाखवला। आपल्या ऊसाच्या मळ्यात फ्लॉवर म्हणजेच फुलगोबीची लागवड केली आणि आता त्यातून मोठा नफा त्यांना मिळतोय। ऊस हे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे बहुतांश शेतकरी यात आंतरपीक घेत नाहीत। इथे मात्र पर्याय म्हणून घेतलेलं फ्लॉवरचं आंतरपीक निव्वळ नफा देणारं ठरलंय। ही किमया केली आहे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या सुभाष पाटील फराटे यांनी। ऊसाला हिरवळीचं खत मिळावं म्हणून त्यांनी फ्लॉवर म्हणजेच फुलगोबीची लागवड केली आणि आता हे पीक 1 लाखांपर्यंतचा नफा देणारं ठरलंय। फ्लॉवर मी पूर्वी ना नुसतं ऊस घ्यायचो, म्हणजे फ्लॉवर लावत नसायचो, पण 25 वर्षापासून मी फ्लॉवर लावतो ऊस। ह्याच्यात जे आपल्या जमिनीत जीवाणू असते तर ते त्या जीवाणूला ते पाच वेळा खायला मिळतो, त्याच्यामुळे जीवाणू जिवंत राहते आणि त्याच्यामुळे माती भुसभुशीत राहिल्यामुळे ऊसाची मुळी काम करते आणि मग ऊसाचं उत्पादन चांगलं येतं। आंतरपिकाचं असं आहे की काय होतं, ऊसाचे पैसे 18 महिन्यांनी येतात आणि आंतरपिकाचं 2-3 महिन्यात पैसे तयार होतात, त्याच्यामुळे आम्ही आंतरपीक घेतो आणि कंपोस्ट खताचा सुद्धा फायदा होतो, त्याच्यापासून खतं वगैरे कमी लागतात। पाटील यांनी किमया या फ्लॉवरच्या रोपांची लागवड केली। 9 एकर शेतात सुमारे 70,000 रोपं लागली। त्यातून एकूण उत्पादन सुमारे 100 ते 110 टन होण्याची त्यांना अपेक्षा आहे। फ्लॉवरच्या उत्तम दर्जामुळे व्यापारी शेतातून थेट खरेदी करतायत। औषधं, रोपं आदींचा सुमारे 25,000 रुपये खर्च वगळतात यातून 1 लाखांच्या दरम्यान फायदा होतोय। आम्ही इथून मुंबई पुणे मार्केटला पाठवतो, पण यंदा काय झालं, मी इथंच एका व्यापाऱ्याला जागेवर दिले, तो माझं इथंच वजन करून इथंच मला 13 रुपये किलो प्रमाणे पालेसहित पैसे देतो। बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आता हे फ्लॉवर म्हणा इतर पिकं घेतली पाहिजेत आणि त्याच्यापासून 4 पैसे आपल्याला ऊसाचे पैसे 18 महिन्यांनी येणार आहेत, तर आपल्या लेबरला पैसे, खताला पैसे, ऊसाचं सगळं संगोपन ते फ्लॉवरचं पीक जर तुम्ही लावलं तर ऊसाला अग्नीपासून खतापासून तोडणीपर्यंत तुम्हाला जेवढे पैसे लागतात लेबरला खताला, ते सर्व पैसे फ्लॉवर पीक देऊन जातात। ऊसाला बाजारभाव बघता 2500 रुपये दर मिळण्याची पाटील यांना अपेक्षा आहे, मात्र आंतरपीक म्हणून घेतलेल्या फ्लॉवर मधून ऊसापेक्षा अधिक नफा त्यांना मिळतोय। सुभाष पाटलांनी केलेल्या या प्रयोगामुळे गावातील शेतकरीही प्रेरित झालेत। मी गेले 10 ते 15 वर्षापासून यांचा माझा संबंध आहे आणि मी ह्यांची जवळून शेती पाहिलेली। ह्यांच्याकडे दरवेळेस काहीतरी नवीन असतं। ऊसामध्ये आंतरपीक म्हणून त्यांचं फ्लॉवर म्हणा, सोयाबीन म्हणा, मध्ये त्यांनी एकदा दहींच्या म्हणून घेतला होता, त्याच्यातून कंपोस्ट खत मिळालं, याच्यातून यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळतील। आता सरासरी जरी म्हणलं तर ह्यांचा फ्लॉवर पाहिला तर आपल्याला एकदम उत्कृष्ट असा आलेला आहे। ऊस या पिकाला आजही पारंपरिक पद्धतीनं वाढवलं जातं। ऊसात ठिबकचा वापर न करणं, आंतरपीक न घेणं या पद्धतींना बदलण्याची गरज निर्माण झाली आहे। याबाबतीत आंतरपिकातून निव्वळ नफा मिळवणाऱ्या सुभाष पाटलांचं उदाहरण वाखणण्यासारखं आहे। पुण्याहून भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।